नमस्कार प्रेक्षकांनो, पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागाचा ट्विस्ट ऐका. तर इकडे आलोक आणि प्राजक्ताची हळद अगदी जंगी साजरी होणार आहे. आलोक स्वतः प्राजक्ताच्या गालावर हळद लावणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर चला जाणून घेऊया नेमकं या दोघांनी एकमेकाला हळद लावली तरी कशी आणि हे कसं शक्य झालं, सगळं काही जाणून घेऊया. तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होते की कौशिकची आई येऊन खूप मोठा राडा घालून प्राजक्ताच्या मेहंदीमध्ये गेलेली असते. आता त्याचंच टेन्शन इकडे वैद्यभुवांच्या घरी सगळ्यांनाच आलेलं असतं. नेमकं आलोकचा राग हा काय प्रकार आहे बरं, या प्रश्नाने सगळ्यांना भंडावून सोडलेलं असतं. म्हणून भाग्या प्राजूला म्हणत असते, प्राजू काय प्रकार आहे बरं, आलोक जिजू खरंच सनकी आहेत का, त्यांना एवढा राग येतो, काय बोलून गेल्या बरं, या काय प्रकार आहे हा. यावेळेला आता प्राजक्ता एक सुद्धा शब्द भाग्याचा ऐकून घेत नाही. उलट ती लगेच म्हणते, दादा अरे म्युझिक का बंद केलंयस, लाव बरं पटकन, माझी मेहंदी आहे ना आज, चला पटकन सगळ्यांनी नाचायला सुरू करा. आता इकडे प्राजक्ता खूप प्रयत्न करते सगळ्यांचा मूड चेंज करण्याचा, पण या कौशिकच्या आईने आलोकचं सत्य सांगितलेलं असतं. हे काय भाग्य आणि वैद्यभुवांना अजिबातच आवडलेलं नसतं, म्हणजे पटलेलंच नसतं. आता प्राजक्ता काय करते, वैद्यभुवांजवळ म्हणते, अरे मामा असं काय करतोयस, लक्ष नको रे देऊस, तू बस बरी इथे शांत, हे बघ माझ्या हाताला मेहंदी लागली आहे, नाहीतर मी तुला धरूनच खाली बसवलं असतं, चल बरं पटकन शांतपणे बस, आजी तू सुद्धा खाली बस बरं, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काही सुद्धा होणार नाही. आणि भाग्या अगं तू काय बघत उभारलीस, तुझ्या बहिणीची मेहंदी आहे ना, चल नवऱ्याचं नाव लिहायचं राहिलंय, लिही बरं माझ्या हातावर आलोक सूर्यवंशी म्हणून. त्यावेळेला आता भाग्या प्राजक्ताजवळ बसलेली तरी असते, पण प्राजूकडे बघून चांगलीच कोड्यात पडलेली असते. आता इथे भाग्या प्राजक्ताच्या हातावर आलोक सूर्यवंशी असं मेहंदीने नाव काढते. आता इकडे प्राजू आणि भाग्याच्या मैत्रिणी नाचायला लागलेल्या असतात आणि भाग्या चांगलीच टेन्शनमध्ये आलेली असते. इकडे चारू मात्र प्राजक्ताची काळजी करत असते. ती आता वैद्यभुवांना म्हणत असते, अहो आता काय करायचं बरं, आपण हे काय ऐकतोय. त्यावेळेला वैद्यभुवा म्हणत असतात, चारू हे बघ मला आता अजिबात बोलायचा मूड नाही आहे, मला शांत बसायचं आहे. त्यावेळेला चारू म्हणत असते की अहो तुम्हाला बोलायचं नाही, पण मला बोलायचं आहे की अहो आलोकच्या स्वभावाबद्दल आपण एकदा नाही तर तिसऱ्यांदा हेच सत्य ऐकतोय आणि सत्य ऐकून सुद्धा आपण शांत कसं बसायचं बरं. त्या दिवशी भाग्यासुद्धा आपल्याला हेच सांगत होते की आलोकचा स्वभाव खूपच सनकी आहे आणि खरंच भाग्याने एकदा घरी हे सगळ्यांना सांगितलेलं असतं, पण त्यावेळेला कोणीच ऐकून घेतलेलं नसतं. आणि दुसऱ्यांदा आपण साखरपुड्यामध्ये आलोकचा स्वभाव बघितलाच की डोळ्यांनी, आणि तिसऱ्यांदा आता कौशिकची आई येऊन तेच सांगून आपल्याला गेली. आपण या गोष्टीचा विचार करायला नको का. उद्या जाऊन प्राजक्ताचं लग्न झालं आणि ती त्यांच्या घरी गेली आणि त्यांच्या या स्वभावामुळे पुन्हा काही प्राजक्ताला त्रास व्हायला लागला तर आपण काय करायचं बरं. आता वैद्यभुवांना हे ऐकून तर खूप टेन्शन आलेलं असतं. चारू म्हणत असते, अहो जरी आपल्या पोटची मुलगी नसली तरी ती तुमच्या बहिणीची मुलगी आहे आणि उद्या जाऊन असा काही प्रकार घडला तर लोक आपल्यालाच बोलायला सुरू करतील, पोटची मुलगी नाही बहिणीची आहे म्हणून वाटेल तसल्या स्थळावर लगेच पोरगीचं लग्न लावून दिलं म्हणून माणसं आपल्याला खरंच खूप नावं ठेवतील, काहीतरी केलं पाहिजे. चारू म्हणत असते, अहो मला माहित आहे तुमचा प्राजूवर किती जीव आहे, दुपारी साडी देताना तुम्ही म्हटलात ना मी खूप भाग्यवान मामा आहे की मी तुझं कन्यादान करणार आहे, मग आता तिच्या बाबतीत हे सत्य आपल्याला कळत असताना आपण शांत कसं राहायचं, आपण थोडी सुद्धा चौकशी करायची नाही का. उद्या जाऊन काही प्रॉब्लेम झाला तर आपण आपल्या नशिबाला दोष देत बसणार की आपल्याला सगळं माहीत असून सुद्धा आपण काहीच केलं नाही. अहो तुम्हाला एक प्रश्न विचारू का, असं म्हणून चारू वैद्यभुवांना विचारत असते की तुम्हाला खरंच अगदी मनापासून वाटतं ना आलोकशी प्राजक्ताचं लग्न व्हावं म्हणून. आता हे सगळं ऐकून वैद्यभुवा म्हणत असतात, चारू आता आलोकचा स्वभाव कसा आहे हे मला त्यांच्या तोंडूनच ऐकायचं आहे, त्याशिवाय मी शांत बसणारच नाही. इकडे आता आलोक चांगलाच इकडे तिकडे फेऱ्या मारायला लागलेला असतो, कारण त्याला भाग्याची आठवण येत असते. आता तो काय करतो, त्याच्याकडे एक दुसरा मोबाईल असतो, त्याच्यावरून भाग्याला फोन करण्याचा विचार करत असतो. इकडे आता भाग्या आणि प्राजू दोघी जण समोरासमोर बसलेले असतात. इकडे भाग्याने प्राजूसाठी छान हळदीचे दागिने बनवलेले असतात, खूप सुंदर असतात. ते भाग्याच्या कानाला हाताला लावून म्हणत असते, प्राजू खूपच सुंदर दिसशील ना तू. त्यावेळेला प्राजक्ता सुद्धा हसूनच भाग्याकडे पाहत असते. तेवढ्यातच भाग्याचा फोन
नसतो. आता आरवने फोन भाग्याला केलेला असतो. आता भाग्या फोन घेते आणि म्हणते, हा श्याम सहस्त्रबुद्धे का मला फोन करत आहे बरं? त्यावेळेला प्राजू म्हणते, कोण, कुणाचं नाव घेतलंस तू? त्यावेळेला भाग्या म्हणते, थांब जरा, नाही कोणाचं, मी आलेच लगेच बोलून, असं म्हणते आणि भाग्या आरवशी बोलायला बाहेर जाते. आता भाग्या गेल्यानंतर प्राजू स्वतःच्या मनात विचार करत असते, आज आलोक सरांचं सत्य सगळ्यांच्या समोर आलं जाकेर, पण आज परिस्थिती मी सांभाळून घेतली, पण उद्याचं काय करायचं बरं? उद्या आलोक सरांच्या घरची उष्टी हळद आणण्यासाठी येथील कोणीतरी जाणारच आणि त्यावेळेला सत्य कळालं तर नाही काहीतरी केलंच पाहिजे. आता इकडे भाग्याने फोन उचलल्यानंतर आरव म्हणत असतो, हॅलो, मी श्याम सहस्त्रबुद्धे बोलत आहे, मी तुम्हाला प्रोजेक्टची लिंक पाठवली आहे, तुम्ही पाहिली का? त्यावेळेला भाग्या म्हणत असते, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आमच्या घरी एक फंक्शन आहे आणि मी बिझी आहे, तुम्ही लगेच मला पाठवलं का? त्यावेळेला आरव म्हणत असतो, हो, आमच्या आरव सरांनी आम्हाला हे शिकवलं आहे की एखादं काम करायला लागलो तर ते अजिबात डिले करायचं नाही, ते पटकन करून टाकायचं. आता आरव पुन्हा भाग्याला म्हणत असतो, तुम्ही काय करा, मी पाठवलेला प्रोजेक्ट पुन्हा एकदा आशाताईंना दाखवून बघा आणि काय होते ते सांगा, म्हणजे कसं आरव सर परत येण्या अगोदर हे काम झालं तर अगदी बरं होईल ना. हे ऐकून भाग्या म्हणत असते, मिस्टर सहस्त्रबुद्धे आता वाजलेत किती सांगाल का बरं? त्यावेळेला आता हा आरव तर USA मध्ये असतो, तिकडे सकाळ असते आणि इकडे रात्र असते. त्यावेळेला तो म्हणत असतो की सकाळचे 8 तर वाजले आहेत. आता भाग्या म्हणत असते, काय म्हणालात तुम्ही, सकाळचे 8 वाजलेत? त्यावेळेला आरव पटकन डोक्यालाच हात लावतो, कसं काय मी बोलून गेलो असा बरं? आता भाग्या म्हणत असते, तुमचं घड्याळ काय उलटं फिरतंय का? तुमच्या घड्याळामध्ये सकाळचे 8 वाजलेत? 1 मिनिट, जरी घड्याळ तुमचं बंद पडलं असेल तर तुमच्या इथे प्रकाश पडलाय का? तुम्ही भाड्याने आणता का रात्रीचा प्रकाश? आता आरव लगेच थापा मारायला सुरू करतो. तो म्हणतो, अहो त्याचं काय झालंय माहितीये का, मी माझ्या घड्याळामध्ये USAचं टायमिंग सेट करून घेतले ना. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, 1 मिनिट, तुम्ही तर इंडियामध्ये होतात ना, मग तिकडे कधी गेलात बरं? आता आरव म्हणत असतो, नाईस, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. अहो त्याचं काय झालं माहितीये का, आमचे आरव सर USA ला आहेत ना, मग त्यांच्या टायमिंगनुसार आम्हाला सगळी कामं करावं लागतात, म्हणून आम्ही त्यांच्या टायमिंगनुसार कामं करण्यासाठी आमच्या घड्याळाची टायमिंग सुद्धा तिकडच्या प्रमाणे सेट करून घेतली आहेत. आता भाग्या म्हणत असते, तुमच्या आरव सरांना दुसऱ्याच्या सुद्धा वेळेची किंमत करायला सांगा जरा. त्यावेळेला आरव म्हणत असतो, अहो आरव सरांना बरोबर माहीत आहे सगळ्यांच्या वेळेची किंमत करायची. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, काय म्हणलात तुम्ही? त्यावेळेला आरव म्हणत असतो, नाही, काही सुद्धा म्हटलं नाही, तुम्ही एकदा ड्राफ्ट चेक करा आणि मला पुन्हा फोन करा. आता भाग्या म्हणत असते, मिस्टर सहस्त्रबुद्धे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचा उत्तर द्या. त्यावेळेला आरव म्हणतो, हो विचारा ना. त्यावेळेला भाग्या विचारते, तुम्हाला चष्मा लागलाय का हो? त्यावेळेला आरव म्हणतो, नाही, मला चष्मा नाही, तरी सुद्धा मी खूप हँडसम दिसतो असे लोक म्हणतात. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, म्हणजे चष्मा नसणारी लोक हँडसम नसतात असं मी म्हटले आहे? नाही, मला. आता आरव म्हणत असतो, नाही, मला तसं काही सुद्धा म्हणायचं नाही आहे. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्हाला चष्मा असो अगर नसो, पण तुम्ही एकदा तुमचे डोळे नक्की चेक करून घ्या, तुम्हाला बाहेरचा अंधार तरी दिसत नसेल तर अवघड आहे बाबा तुमचं. आता आरव म्हणत असतो, ठीक आहे, मी तुम्हाला आता पुन्हा फोन करतो. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, नाही, आता तुम्ही नाही फोन करायचा, मीच फोन करणार, ड्राफ्ट वाचून झाला की मी लगेच तुम्हाला उद्या फोन करते. त्यावेळेला आरव म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी वाट पाहतो तुमच्या उत्तराची. त्यावेळेला भाग्या म्हणते, उत्तर कसलं उत्तर? आरव म्हणत असतो, नाही हो, तुमच्या फोनची वाट पाहतो. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, बरोबर ठीक आहे, गुड नाईट. त्यावेळेला आरव पुन्हा हॅव अ नाईस डे म्हणतो. आता हे सुद्धा भाग्याला खूप वेगळं वाटलेलं असतं. आता इकडे खूप रात्र झालेली असते, तरी पण वैद्यबुवा तिथे पोर्चमध्ये फेऱ्या मारत असतात, त्यांना झोपच येत नसते, त्यांना प्राजक्ताची खूप काळजी लागलेली असते आणि त्याच विचारांमध्ये ते मग्न असतात. तेवढ्यातच भाग्या तेथे येते आणि म्हणत असते, बाबा झोपला नाही तुम्ही अजून? त्यावेळेला वैद्यबुवा म्हणतात, नाही, मला झोपच येत नाही आहे, उद्या प्राजूची हळद आहे ना, मग त्याच हळदीला काय जेवण करायचं, किती माणसांचं करायचं याचाच विचार करत होतो. आता भाग्या म्हणते, बाबा माझ्याशी खोटं बोलू नका, तुम्ही हळदीच्या नाही तर प्राजूच्या काळजीमध्ये होतात ना. प्राजू आपल्याला आलोक बद्दल जे काही सांगत आहे ते खरं आहे की खोटं याबद्दलच तुम्ही विचार करत होता ना. आणि आज जी कौशिकची आई सांगून गेली आणि त्यानंतर प्राजू जे काही आपल्याला सांगत होती त्यावर आपला विश्वासच बसत नाहीये याचाच विचार तुम्ही करत होतात ना. आता वैद्यबुवा म्हणत असतात, भाग्या प्राजू माझ्याशी आजपर्यंत कधीच खोटं बोलली नाही, माझा तिच्यावर खूप विश्वास आहे, पण ज्या वेळेला कौशिकची आई एवढा सगळा दंगा करून
निघून गेली आणि त्यानंतर प्राजक्ताने माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून काही उत्तर दिलंच नाही आणि प्राजक्ताचे डोळे खूप बोलके आहेत. त्याच वेळेला मी ओळखलं होतं प्राजू आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. आता वैद्यबुवा म्हणत असतात कौशिकची आई जे काही बोलून गेली त्यांचं बोलणं जणू माझ्या कानामध्ये गरम तेलासारखंच गेलं आहे आणि ते मला सांगत होते ओरडून ओरडून की आता तरी निदान चौकशी करा की प्राजूचं लग्न कोणत्या मुलाशी होत आहे. भाग्या, मुलगीचं लग्न एक वेळेस नाही झालं तरी चालेल पण चुकीच्या माणसाशी आणि चुकीच्या घरात नाही झालं पाहिजे. आता भाग्या वैद्यबुवांना घेते आणि तिथेच खाली बसते. म्हणते बाबा माझ्या सुद्धा मनात अगदी हाच प्रश्न आला होता. म्हणूनच मी प्राजूला न सांगता आलोक सरांना भेटायलासाठी त्यांच्या घरी गेले होते. आता भाग्या खरंच आलोकला भेटायला गेलेली असते आणि आलोक त्यावेळेला हातामध्ये हात देऊन भेटलेला सुद्धा असतो. आणि आता भाग्या वैद्यबुवांना सांगत असते की बाबा मला त्या दिवशी थोडं वेगळंच वाटलं कारण आलोक सूर्यवंशी मला भेटले पण त्यांची आई मला सांगत होती की आलोक अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुणालाच भेटत नाही, तो खूप बिझी असतो. पण मला त्यांनी खोटं का सांगितलं असेल बरं? ते आलोक सूर्यवंशी मला भेटले, घरीच होते. आता भाग्या सांगत असते बाबा मी त्या दिवशी आलोक सूर्यवंशीशी बोलले पण अचानक त्या दिवशी प्राजू तिथे आली आणि मला त्यांच्या आईचं बोलणं खूपच वेगळं वाटलं आणि आज प्राजूच्या मेहंदीमध्ये ती बाई जी बोलून गेली त्यावेळेला मला आलोक सूर्यवंशीचा जो रागाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ आठवला. साखरपुड्यामध्ये त्यांची झालेली चिडचिड आठवली आणि बाबा आलोक सूर्यवंशीचा स्वभाव पाहता काहीतरी इथे गडबड होत आहे आणि प्राजूही आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. गेल्या काही दिवसापासून प्राजू अगदी वेगळीच वागत आहे. कोणत्या तरी दडपणाखाली येऊन प्राजू या लग्नाला तयार तर झाली नसेल ना. आता वैद्यबुवा म्हणत असतात भाग्या तुला असं का वाटतंय बरं? त्यावेळेला भाग्या म्हणत असते बाबा असं काय करताय? प्राजू आणि मी लहानपणापासून एकत्र मोठे झालो आहोत. प्राजूच्या मनात काय आहे ते तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत आहे. ती आपल्यापासून काहीतरी लपवत आहे आणि बघितलं ना तुम्ही माझ्या लग्नामध्ये माझं लग्न चुकीच्या माणसाशी होत होतं म्हटल्यानंतर ती लंगडतच त्या हॉलमध्ये पैसे घेऊन आली आणि आई आजीने माझ्या लग्नापासून लांब राहायला सांगितलं होतं तरी सुद्धा प्राजू धाडस करून त्या लग्नामध्ये आलीच. मग आता आपल्याला सगळं काही डोळ्याने दिसत आहे. प्राजक्ता आपल्यापासून काहीतरी लपवत आहे आणि आलोक सूर्यवंशीचा स्वभाव सुद्धा आपल्याला बरेच ठिकाणाहून कळला आहे. मग सगळं काही माहीत असून आपण गप्प बसणं असं मला तरी पटत नाही. या सगळ्या विषयाची प्रकरणाची चौकशी करणं हे बहीण म्हणून माझं कर्तव्य समजते आणि याच कर्तव्यापायी मी सूर्यवंशीच्या घरी चौकशीसाठी गेले होते पण प्राजूला ते आवडलंच नाही. जरी त्यांच्या घरचा काढला तरी प्राजक्ता लगेच अपसेट होते, लगेच भांबवल्यागतच करते, लगेच विचार करायला सुरू करते, तिचं वागणंच बदलतं आणि लगेच मला सांगायला सुरू करते असं नको करूस, तेच तसं नको करूस, असं नको बोलूस, तसं नको बोलूस. अहो बाबा अक्षरशः साखरपुड्या दिवशी मी फक्त आलोक सरांना जीजू म्हणाले तर मला लगेच म्हणते कशी त्यांना जीजू म्हणू नकोस. याला काही अर्थ आहे का बरं? ही अशी का वागते याचा काही मला ठाम पत्ताच लागत नाही. बाबा आपण या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केलीच पाहिजे. आता भाग्या म्हणत असते बाबा आपण दोघांनी सूर्यवंशीच्या घरी जाऊया. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात अगं हे कसं शक्य आहे? त्यावेळेला भाग्या म्हणत असते शक्य आहे बाबा. प्राजूला न सांगताच आपण त्यांच्या घरी जायचं. उद्या हळद आहे आणि उष्टी हळद आणण्यासाठी त्यांच्या घरी आपल्यापैकी कोणीतरी जाणारच आहे. मग आपणच दोघांनी का जायचं नाही बरं? चला आपण दोघेजण जाऊ आणि आलोकशी बोलून सुद्धा येऊ. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात हो तू बरोबर बोलत आहेस आणि असंही मुलाची चौकशी न करता त्यांचं घर न पाहताच मी प्राजूचं लग्न आलोकशीच ठरवलं आहे. उद्या आयती संधी चालवणारी आहे हळदीच्या निमित्ताने तर आपण दोघेजण त्यांच्या घरी जाऊया आणि आलोकशी बोलणं सुद्धा करूया आणि उद्या जाऊन डोळ्यानेच नेमकं काय खरं आणि काय खोटं ते पाहूनच येऊया. त्यावेळेला भाग्या म्हणत असते पण बाबा प्राजूला यातील काही सुद्धा कळलं नाही पाहिजे, हे सगळं गुपचूप करायचं आहे. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असत हो अगदीच तिला न सांगताच आपण जाऊया. पण भाग्या एक गोष्ट सांगतो मला जरी अगदी थोडीशी जरी काही गडबड वाटली तर मी हे लग्न मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण माझ्या प्राजूच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. त्यावेळेला भाग्याला सुद्धा हे पटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या
दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि तृप्ती आणि कौस्तुभ हळदीसाठी पिवळे कपडे घालून तयार झालेले असतात. पण तृप्तीची या कौस्तुभच्या मागे कटकट लागलेली असते. आता तृप्ती कौस्तुभला म्हणत असते, लग्न अगदी तोंडावर आलं आहे पण मला अजून सुद्धा शॉपिंगला कोणीही घेऊन गेलं नाही, मला काही सुद्धा घेतलेलं नाहीये. त्यावेळेला कौस्तुभ म्हणत असतो, काय कटकट करतेस ग सारखं. त्यावेळेला तृप्ती त्याला आता चेष्टेनेच मारत म्हणत असते, मी कटकट आहे का. त्यावेळेला प्राजक्ता तिथे आलेली असते. आता तृप्ती म्हणत असते, जुने कपडे वगैरे घालून मी लग्नाला अजिबात येणार नाही मी पहिल्यांदा सांगून ठेवते. त्यावेळेला आता तेवढ्यात भाग्या आणि वैद्यबुवा तेथे येतात. ते सुद्धा आता पिवळी कपडे घालून हळदीसाठी छान तयार झालेले असतात. आता इकडे वैद्यबुवा म्हणत असतात, चला आता आपला आवरला आहे, आपण जाऊया. त्यावेळेला आता प्राजक्ता या दोघांच्याकडे पाहतच असते. आता भाग्या म्हणत असते हळूच, अहो बाबा सांगा ना तिला काहीतरी. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात, अगं भाग्या तू सांग ना. आता तेवढ्यात चारू तेथे आलेली असते. आता वैद्यबुवा प्राजूकडे बघतच म्हणत असतात, ठरलं तर मग आज सूर्यवंशाच्या घरी उष्टी हळद आणण्यासाठी मी जाणार. तेवढ्यातच भाग्या म्हणत असते, बाबा तुम्ही पहिल्यांदा जाताय ना, मग तुम्हाला घर सापडणार नाही, मग मी येते तुमच्यासोबत. आता वैद्यबुवा आणि भाग्या त्यांच्या घरी जात आहेत म्हणल्यावर प्राजक्ताला लगेच टेन्शन येतं. ते मनातल्या मनातच म्हणत असते की अरे बापरे, हे दोघे जण जर सूर्यवंशीच्या घरी गेले तर आलोक सरांचं सत्य समोर यायला अगदी क्षण सुद्धा लागणार नाही. आणि त्यांना काही कळालं तर काल अगोदरच त्या बाईने मेहंदीमध्ये येऊन खूप राडा घातला आहे आणि त्यांच्या बोलण्यावरून या दोघांना संशय आला हे नक्की. नाही असं होता कामा नाही, काहीतरी केलंच पाहिजे. हा विचार करून प्राजक्ता आता म्हणत असते, मामा भाग्या तुम्ही कशाला उगाच पावसा पाण्याची दगदग करून तिकडे जाताय बरं. तुम्ही दोघं कशाला जाताय, उगीच दादा वहिनी जातील ना दोघं जण आणायला. त्यावेळेला चालेल ना तृप्ती वहिनी, जाल ना तुम्ही. त्यावेळेला तृप्ती तर काय हवरलेलीच असते. ती म्हणत असते, हो आवडणार का नाही, मला खूपच आवडेल त्यांच्या घरी जायला. आता तृप्ती म्हणत असते, तेवढीच माझी भेट प्रीतीशी होईल ना, माझ्या माहेरची मैत्रीण आहे ती. हे ऐकून भाग्या म्हणत असते, ए वहिनी तुझं काय मध्येच ग मैत्रीण वगैरे, जरा गप्प बस ना. इकडे आता भाग्या प्राजूला म्हणत असते की अगं प्राजू एक गडबड झाली आहे. भाग्या म्हणत असते, अगं प्राजू तुझं ब्लाऊज जे आपण अल्टर करायला टाकलं होतं ना, ते अगं मी आणायलाच विसरले बघ. ते काहीही करून आजच्या आज घरी आणलंच पाहिजे. मग ते आणण्यासाठी तू जातेस का, तोपर्यंत आम्ही घरातलं सगळं काही आवरून ठेवतो. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते, ते आणायला जाणं मीच गेलं पाहिजे का, गरजेच आहे का. त्यावेळेला भाग्या म्हणते, अगं हो प्राजू तूच गेलं पाहिजे, ते ब्लाऊज तुझंच आहे ना. जर ते ब्लाऊज व्यवस्थित अल्टर नाही झालं तर उद्या खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऐन वेळेला आपण काय करणार बरं. तू तिथे गेलीस तर अगदी व्यवस्थित मापानुसारच अल्टर करून घेऊन येता येईल ना. भाग्या म्हणत असते, प्राजू पहिल्यांदा जाऊन तुझं ब्लाऊज घेऊन ये, आपण उष्टी हळद आणायला कोण जाणार ते नंतर ठरवूया ना. त्यावेळेला प्राजक्ता म्हणते, बरं ठीक आहे मी जाते ब्लाऊज आणण्यासाठी. आता प्राजक्ता घराबाहेर जाताच तृप्ती आणि कौस्तुभला म्हणत असते की दादा आणि वहिनी माझी उष्टी हळद आणायला तुम्ही दोघेच जा हं. त्यावेळेला तृप्ती चांगलीच हवरलेली असते. प्राजक्ता तेथून गेल्यानंतर चारू म्हणत असते, अहो काय चाललंय तुमच्या दोघांचं, नेमकं मला कळेल का. भाग्या अगं काय चाललं आहे सांगा बरं कोणीतरी. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात, अगं काही नाही, काल जे आपल्याला आलोक सूर्यवंशीबद्दल कळलं आहे त्याचीच चौकशी आम्ही दोघांनी करायचं आहे आणि त्यांचा स्वभाव कसा आहे ते प्रत्यक्षात आम्हाला पाहायचं आहे. उद्या आपली प्राजू त्यांच्या घरी नांदायला जाणार आहे आणि अगदी उत्साहाच्या भरामध्ये आपण न चौकशी करता त्यांचं घरदार न पाहताच लग्नाला होकार दिला आहे आपण. खरंच आलोक सूर्यवंशी कसा आहे ते आपण पाहायला नको का, तो बोलतो कसा, राहतो कसा, वागतो कसा, सगळं काही आपल्याला माहीत असायला हवं. उगीच पुढे जाऊन प्राजक्ताच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण व्हायला नको. आणि उद्या जाऊन जर प्राजक्ताचं असं काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्यावेळेला आता चारूला सुद्धा हे पटलेलं असतं. आता भाग्या काय म्हणत असते, बाबा उगाच बोलण्यात वेळ घालवायला नको, प्राजू बाहेर गेली तोपर्यंत आपण तिकडे जाऊन येऊया. आता प्राजू काय करते, तिथं अडकवलेली पिशवी घेते आणि पटकन चला बरं बाबा चला पटकन असं म्हणते आणि हाताला धरूनच घराबाहेर पडते. आता इथे सूर्यवंशाच्या घरी हॉलमध्ये सगळे बसलेले असतात. आलोक एका बाजूला सोफ्याच्या खुर्चीवर बसलेला असतो. तेवढ्यातच इंद्रजित तेथे येतो, आलोकच्या खांद्यावर हात ठेवतो आणि काय आलोक काय चाललं आहे असं म्हणतो. त्यावेळेला आलोक काहीच रिस्पॉन्स देत नाही. म्हटल्यानंतर इंद्रजित जाऊन आता सगळ्यांच्या बरोबर बसतो. तेवढ्यात सत्यम तिथे येतो आणि त्याच्या इंद्रजितसाठी कॉफी मागवतो. आता इथे हॉलमध्ये सुलक्षणा, अंबिका, प्रीती, इंद्रजित आणि सत्यम बसलेले असतात. सगळेच असतात घरचे. त्यावेळेला इंद्रजित म्हणत असो, काय झालं, तयारी कुठेपर्यंत आली आहे. त्यावेळेला प्रीती म्हणत असते, अहो बाबा आम्हाला काय विचारताय, हे सगळं मोठ्या आईच बघतात ना, मग त्यांना विचार
करा ना. आता हे सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर श्रेयश येतो आणि लगेच प्रीतीला म्हणतो, सो प्रीती कोणती साडी नेसणार आहेस, तुझं सिलेक्शन झालंय की नाही, नाहीतर उगीच ऐन वेळेला घोळ घालतेस. त्यावेळेला अंबिका पटकन विषय कट करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते ऑफिस नाही आहे का. त्यावेळेला सत्यम म्हणत असतो, अगं त्याचं काय झालं, घरामध्ये खूप तयारी करायची आहे ना, म्हणून आम्ही सगळ्यांनी ऑफिसला जाण्याचा निर्णय कॅन्सल केला आहे. आता श्रेयश म्हणत असतो, हो हो आम्ही कोणीच ऑफिसला जाणार नाही. सत्यम म्हणत असतो, थोडं ऑफिसचं काम करू आणि घरामध्ये थोडी मदत सुद्धा करू. आता तयारी हे सगळं आलोक ऐकतो आणि म्हणत असतो, छोटी आई काय चाललं आहे बरं, कसली तयारी घरी चालली आहे, काय कार्यक्रम आहे. त्यावेळेला अंबिका म्हणत असते, नाही रे काही सुद्धा नाही. त्यावेळेला आलोक म्हणत असतो, मग हे कुठल्या तयारीबद्दल बोलत आहे. अंबिका थापास लावते आणि म्हणत असते, अरे आलोक त्याचं काय आहे, गणपती यायला लागलेत ना, मग त्याच्याच तयारीबद्दल हे सगळेजण बोलायला लागलेत. आता अंबिका सुलक्षणाला म्हणत असते, जाऊबाई जरा बाहेर येता का, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणल्यानंतर सुलक्षणा आणि अंबिका बाहेर निघून जातात. बाहेर आल्यानंतर अंबिका म्हणते, जाऊबाई सगळं कसं हँडल करायचं, आलोकला लग्नाबद्दल न कळू देणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. आता सुलक्षणा म्हणत असते, काळजी करू नकोस, आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालं आहे, इथून पुढे सुद्धा सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच घडेल. आता या दोघींचं बोलणं ही प्रीती तेथूनच चोरून ऐकायला लागलेली असते. आता सुलक्षणा म्हणत असते, खरं तर प्राजक्ताच्या घरी हळद सुरू झाली सुद्धा असेल, पण आलोकला पण हळद लागायला हवी ना, आणि आलोकची उष्टी हळद तिकडे आपल्याला द्यायला हवी. त्यावेळेला अंबिका म्हणत असते, अहो आलोकला हळद कशी लावायची बरं जाऊबाई ती. अंबिका म्हणत असते, आणि त्याला या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, मग काय करायचं बरं. त्यावेळेला सुलक्षणा म्हणते, ये माझ्यासोबत, तुला एक काम सांगते. आता सुलक्षणा अंबिकाला घेऊन पुन्हा हॉलमध्ये एका कोपऱ्यात जाते. तिने आता एका वाटीमध्ये हळद भिजवलेली असते, ती अंबिकाच्या हातात देऊन म्हणत असते, ही घे आणि ही थोडीशी आलोकला लाव. आता अंबिका म्हणत असते, जाऊबाई कसं शक्य आहे, आलोक हळद लावून तरी घेईल का. त्यावेळेला सुलक्षणा म्हणत असते, हे बघ कसं करायचं ते तू ठरव, कारण त्याच्या जवळची तूच आहेस, अगदी त्याला न कळत शास्त्रापुरती का विना हळद त्याला लाव, हे धर म्हणते आणि अंबिकाच्या हातामध्ये हळदीची वाटी देते. आता अंबिका सुद्धा आलोककडे जात असते. तेवढ्यातच इकडे वैद्यबुवा आणि प्राजक्ता सूर्यवंशीच्या घराबाहेर आलेले असतात. आता घराबाहेर उभारलेल्या भाग्याला एक प्रश्न पडतो आणि ती वैद्यबुवांना म्हणत असते, बाबा एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे म्हटल्यानंतर ते अगदी थाटामाटातच लग्न करतील ना, मग आपली परिस्थिती नसताना सुद्धा आपण आपल्या घराला किती सजावट केली आहे, आणि यांच्याकडे बघा घराला साधं एखादं लाइटिंग सुद्धा लावलेलं नाही, पण सूर्यवंशाच्या घराकडे बघून वाटत सुद्धा नाही की हे लग्न घर आहे. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणतात, हो ना बघ ना काहीच तयारी दिसत नाही. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, घराबाहेर ही अवस्था आहे, घरामध्ये काय काय चाललं आहे ते आपल्याला बघितल्याशिवाय कळणारच नाही. आता भाग्या म्हणत असते, बाबा आज काही जरी झाले तरी आलोक सूर्यवंशीशी बोलल्याशिवाय आपण इथून जायचंच नाही. तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये इथे जबरदस्त धमाका दाखवला आहे. ते म्हणजे प्राजक्ताला माहीत झालेलं असतं की भाग्या आणि वैद्यबुवा सूर्यवंशाच्या घरी आलेले असतात. इकडे आता आलोक त्याच्या रूममध्ये प्रीतीच्या 2 मुलांना पेंटिंग हळदीने कसं रंगवायचं ते दाखवायला लागलेला असतो. आता प्राजक्ता काय करते, खिडकीमधून आलोकच्या रूममध्ये येते आणि त्याच वेळेला असं दाखवलं आहे की आलोक हात हळदीमध्ये बुडवूनच ते पेंटिंग तयार करायला लागलेलं असतं. तेवढ्यातच प्राजक्ता येते आणि आलोकच्या समोरच पाय घसरून पडत असते. तेवढ्यातच आलोक तिला धरत असतो आणि आलोकचा हळदीचा हात प्राजक्ताच्या गालाला लागतो. तेवढ्यातच भाग्या आणि वैद्यबुवा तेथे आलेले असतात. अंबिका आणि सुलक्षणा सुद्धा आलेली असते. सुलक्षणा म्हणत असते, तुम्हाला आता पटलं का या दोघांची हळद कशी अगदी छान झाली आहे. त्यावेळेला आता भाग्या या दोघांना जवळ पाहते. आलोकने प्राजक्ताला धरलेला असतं आणि प्राजक्ता आलोककडे पाहत असते, आलोक तिच्याकडे पाहत असतो. हाच सीन वैद्यबुवा आणि भाग्या पाहतात. तर प्रेक्षकांनो नशिबामध्ये गाठी ह्या वर देवानेच मारलेल्या असतात असं म्हणतात ते खरंच आहे. प्राजक्ता आणि आलोकची गाठ ही साक्षात देवानेच मारलेली असणार. त्यामुळे भाग्या आणि वैद्यबुवा जरी कितीही यामध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न केला तर दोष घावणारच नाही. प्राजक्ता आणि आलोकचं लग्न होणार म्हणजे होणारच, पण कसं. आलोक आता प्राजक्ताच्या गळ्यामध्ये नेमकं मंगळसूत्र कसं घालणार, कारण एका मुलग्यालाच माहीत नाही की आपलं लग्न होत आहे, तर कसं शक्य आहे. मालिकेमध्ये नेमकं कसं दाखवणार आहे या दोघांचं लग्न कसं झालं आहे ते. म्हणजे नेमकं लग्न हा खेळ नाही आहे. एकमेकांना हार घालायचा असतो, मुलग्याने मुलगीला मंगळसूत्र घालायचं असतं, सौभाग्याचे अलंकार घालायचे असतात. एवढे सगळे विधी आलोक कसा काय करणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. नेमकं आता पुढचं नियोजन मालिकेचं कसं असणार
होणार आहे ते पाहण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्यामुळे पाठराखीण मालिकेचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.